Hello, I am Dr. Shilpa Naik and welcome to Urban Oasis. निसर्गात फिरताना आपल्याला इतके चमत्कार बघायला मिळतात की आपण थक्क होऊन जातो. तुम्ही कधी गड किल्ल्यांवर गेला असाल तर तिथे हार्वेस्टर अँट्स म्हणजे हार्वेस्टर मुंग्यांची जर घरं बघितली तर तुम्ही अमेज्ड होता. जगभरामध्ये 14,000 पेक्षा जास्ती मुंग्यांच्या प्रजाती आहेत. ह्या मुंग्या पावसाळा सुरू झाला की घरामध्ये यायला लागतात. एरवी कंपोस्टिंग पीटमध्ये फक्त मला दिसतात, बाकी बागेमध्ये फारशा मला कधी मुंग्या आढळत नाही. तर ह्या मुंग्या पावसाळ्यामध्ये एक लाईन करून घरामध्ये बघायला खूप मजा येते. एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे काहीतरी डोक्यावर असं घेऊन लगबगीने चाललेले असतात. ह्या मुंग्यांचं कम्युनिकेशन स्किल आणि टीमवर्क खूपच सरप्रायझिंग असतं. आपल्याला लहानपणापासून 2च मुंग्या माहिती आहेत, एक लाल मुंगी आणि काळी मुंगी. लाल मुंगीला तर लहानपणी खूप घाबरायचो, ती चावली की रडू यायचं. आणि काळी मुंगी आपण देवाची मुंगी मानायचो. मुंगळ्याच्या तर नादीच लागलो नाही कधी. पण केरळला आम्ही गेलो होतो मे महिन्यामध्ये, तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना मदत करणारी एक विणकर मुंगी बघितली, एशियन वीवर अँट. तर आज या एपिसोडमध्ये आपण त्याच्याबद्दल बोलूया. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अराऊंड 24 मेला आम्ही पलक्कडला गेलो होतो. केरळ आणि तमिळनाडूच्या बॉर्डरला येतं पलक्कड. वेस्टर्न घाट्स जे आहेत तमिळनाडू पलक्कडच्या मध्ये, त्याच्या पायथ्याशी पलक्कड आहे. केरळमध्ये फक्त हीच डिस्ट्रिक्ट आहे पलक्कड डिस्ट्रिक्ट, जी प्लेन्सवर येते. पलक्कडमध्ये भातशेती भरपूर आहे म्हणून त्याला राईस बोल ऑफ केरला म्हणतात. भातशेतीबरोबरच ऊस आहे, केळीच्या बागा, नारळाच्या बागा, ताडगोळे, शेतीने समृद्ध असं पलक्कड आहे. तर पलक्कड हे तमिळनाडू आणि तमिळनाडूच्या जवळ येतं. आम्ही जेव्हा रिसॉर्टवर पोचलो पलक्कडला तेव्हा आम्हाला झाडांवर तिथे खूप घरटी दिसली. मे एंड म्हणजे अराऊंड मॉन्सून 1 जूनला ह्यावर्षी केरळला आला आणि 6 जूनला पलक्कडला पोचला. तर हे अराऊंड मॉन्सून येण्याच्या अगोदर जस्ट आम्ही पोचलो होतो. तर आम्हाला तिथे रिसॉर्टवर पोचल्या खूप आजूबाजूच्या झाडांवर घरटी दिसली. आम्ही ती बघत होतो, 2 दिवस बघितली, पण पक्षी कुठे दिसत नव्हते घरट्यामध्ये बाहेर आत जाताना. म्हणून आम्ही तिथली एक हॉर्टिकल्चरिस्ट आहे तिला विचारलं. ती हुशार होती खूप. तिने सांगितलं की ही घरटी वीवर अँट्सची आहेत. सायंटिफिक नेम इकोफिला स्मॅरेग्डिना ह्या वीवर अँट्सचं. आणि ते वीवर अँट्स झाडावर अशी घरटी बांधतात. तर ही घरटी पण बघायला इतकी सुंदर होती. मी शूट केले, ती दाखवते तुम्हाला. तर ती घरटी जी आहे ती काही गोल घरटी आहेत आणि काही अशी इलॉंगेटेड असतात घरटी. आणि ती असं दिसतं की एक झाड, हे आता हे फिडलवूडचं झाड आहे, ह्याच्यावर आहेत घरटी आणि अशी बऱ्याच झाडांवर आहेत. आणि अशा झाडांवर घरटी करतात ही वीवर अँट्स की जी एव्हरग्रीन असतात, डेसिडियस असतात. आणि म्हणजे त्यांना नवीन जेव्हा पानं येतात, आता नवीन त्यांना सोपं जातं नवीन पानांचं बनवायला. मी तुम्हाला दाखवते एक की नवीन पानं कशी वापरतात घरटी बनवून. आता ही ब्राउनिया कॉक्सिनियाचं हे झाड आहे, ह्याची पानं मोठी आहेत. युजली हे मोठी झाडं प्रेफर करतात. तर इथे दिसतंय की ही कोळी पानं येत आहेत ही ब्राउनियाची, आणि इथे ते आता बनवत आहेत ही वीवर अँट्स. आणि हे असे पांढरे सिल्क लाईक असे धागे असतात, त्याच्यापासून बनवतात ते. ह्यांची हे घरटं बांधण्याची पद्धत खूपच अमेझिंग आहे.
त्या ओळीने उभ्या राहतात पायात पाय घालून आणि त्यांचं जे लार्वा असतो, अळी असते, तिचं जे सिल्क असतं ते सिल्क घेऊन मग ती घरटी बांधतात. ह्या विवर अँट्स इथे शेतकरी पेस्ट कंट्रोल म्हणून वापरतात. तर आम्हाला ती हॉर्टिकल्चरिस्टनी सांगितलं की मागच्याच आठवड्यात ह्या विवर अँट्सना प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून त्यांचं एक जवळच शेत आहे, फार्म आहे, तिथे सोडलं. कारण तिथे खूप भाज्या आहेत, चवळी लावली आहे स्पेशली, त्या चवळीच्या शेतात सोडलं होतं. म्हणून मग आम्ही बघायला गेलो चवळीच्या शेतामधल्या विवर अँट्स. तर ह्या विवर अँट्सनी तिथे पण चवळीमध्ये घर केलं होतं, ते पानं विणून घर केलं होतं. तर ह्या विवर अँट्स असतात, ह्या खूप ॲग्रेसिव्ह असतात. ह्या कुठल्याही घरट्याच्या जवळपास कीड आली म्हणजे इवन मावा, अफिड्स, मिलीबग्स, अजून कुठलेही किडे आले, मोठे पण किडे, हे फस्त करतात. त्यामुळे हे शेतकऱ्यांना खूप उपयोगी आहेत. ऑर्गॅनिक शेती सगळीकडे आहे मॅक्झिमम केरळमध्ये, आणि तिथे ह्या पेस्ट कंट्रोल म्हणून वापरल्या जातात. शेतकऱ्यांना इतक्या उपयोगी येतात ह्या विवर अँट्स. अशा प्रकारे या मुंग्या माणसाच्या कितीतरी उपयोगी पडतात. एक छोटीशी मुंगी कबुतराचा कसा जीव वाचवते ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर अशा या मुंग्या निसर्गरक्षकच आहेत. मला फक्त माझ्या कंपोस्टिंगमध्ये ह्या मदत करतात. आपण प्रत्येक गार्डनिंगच्या व्हिडिओमध्ये बघतो की पॉट भरताना खाली मुंग्या मारणारी पावडर टाका. तर मी माझ्या कुठल्याही कुंडीमध्ये कधीही मुंग्या मारणारी पावडर वापरत नाही, आणि काही गरजच नसते अशी मुंग्या वगैरे मारायची पावडर वापरणं. तर कृपया तुम्ही पण ऑर्गॅनिक वेनी गार्डनिंग करा. हे एन्व्हायरमेंटसाठी पण खूप फायद्याचं आहे आणि आपल्यासाठी पण खूप उपयोगाचं आहे. तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. Please like and subscribe to my channel. Press the bell icon below. See you next week. Thank you.